हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर भविष्यातील सर्व अधिकारी, प्राध्यापक, शिक्षक सर्वांचं खूप खूप अभिनंदन. मित्रांनो, आपण या चॅनलला नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून या चॅनलमार्फत आपल्याला वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेसंदर्भातील अद्ययावत माहिती मिळत राहणार आहे. त्याचबरोबर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ऑल एक्झाम कट्टा फेसबुक पेज, ऑल एक्झाम कट्टा टेलिग्राम चॅनल आणि ऑल एक्झाम कट्टा व्हॉट्सअप ग्रुपची देखील लिंक दिली. त्या लिंकला जाऊन क्लिक केल्यानंतर तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता, जेणेकरून तुम्हाला अद्ययावत आणि अपडेट माहिती त्या ठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो, आपण प्रत्येकानं स्वप्न बघणं काही गुन्हा नाही आहे, पण ते स्वप्न साकार करण्यासाठी आपण जर पाहिलं तर आज स्पर्धा परीक्षेतील संधी व अडथळ्यांची शर्यत आणि आपण स्वतः या मुद्द्यावर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. मित्रांनो, आज स्पर्धा परीक्षा म्हटलं की कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल तर तिथं स्पर्धा आलीच आणि त्या स्पर्धेमध्ये आपलं स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठीची संधी आणि त्याबरोबरच आपल्या मानसिक त्यानंतर आर्थिक परिस्थितीचा सामना करणं किंवा त्यामधील अडथळ्यांची शर्यत पार करणं हे एक महत्त्वाचं आव्हान आपल्या सर्वांपुढं समोर असतं. तर ते कशा पद्धतीनं आपण आव्हानांना पेलून आपलं इच्छित ध्येय साध्य केलं पाहिजे याविषयी आपण पाहणार आहोत. बघा, सुरुवातीला तर आपले ध्येय निश्चित करा, तसेच आपले ध्येय साध्य करण्यासाठी करावे लागणारे कष्ट, मेहनत करण्याची मानसिक तयारी ठेवा. मग आपण जर पाहिलं तर आपण समाजामध्ये पाहतो, प्रत्येकजण वेगवेगळं ध्येय घेऊनच मार्गक्रमण करत असतात. पण आपण आपलं ध्येय ठरवलं की आपली मानसिक तयारी देखील असणं गरजेचं आहे, की बाबा आपलं ध्येय किती मोठं आहे. मग जेवढं जास्त मोठं ध्येय असेल, तुमचं गोल असेल, तर तेवढंच आपल्याला कष्ट देखील करावं लागणार आहे. त्यासाठीची मानसिक क्षमता आपल्या मनामध्ये निर्माण करणं महत्त्वाचं असतं आणि ती टिकून ठेवणं सातत्यानं हे देखील महत्त्वाचं असतं. बघा, ध्येयनिष्ठ अभ्यास करण्यासाठी आपण जर पाहिलं, दुसरा मुद्दा, ध्येयनिष्ठ अभ्यास करण्यासाठी आपली इच्छाशक्ती महत्त्वाची असते. इच्छाशक्तीचा विकास करण्यासाठी आपल्याला प्राणायाम, योगा, व्यायाम हे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आपण पाहिलं किंवा आपण ऐकलं पण असेल की वेगवेगळ्या व्यक्तींनी वेगवेगळे आजार असतील, वेगवेगळ्या परिस्थितीतून म्हणजेच अतिशय आर्थिक परिस्थिती, सामाजिक परिस्थितीवर मात करून ते त्यांचं इच्छित ध्येय साध्य केलेलं असतं. त्यासाठी त्यांनी त्यांच्या इच्छाशक्तीचा परिपूर्ण विकास केलेला असतो. आपण पाहू शकता, आपण जर प्राणायाम करत असाल, योगा करत असाल किंवा व्यायाम करत असाल, जर तुम्ही त्या केल्यानंतरनं काय होतं, आपण एकाग्र होतो. म्हणजे आपण पूर्णतः आपल्या ध्येयावर किंवा आपले जे उद्दिष्ट आहे, जीवन जगण्याचं जे ध्येय ठरवलेलं आहे, त्यावर आपण एकाग्र होतो, त्यावर आपण विचार करतो आणि त्यानुसार आधी आपल्या मनामध्ये विचार तयार होतात आणि त्या विचाराची प्रत्यक्ष कृतीमध्ये परत नंतरनं रूपांतर होत असं. जर आपण आपल्या ध्येयासंदर्भात कुठं जायचं आहे याचा जर विचारच केला नाही आणि आपण चालत राहिलो तर ते आपण भरकटत राहणार आहोत. त्यामुळं दुसरा मुद्दा आहे, ध्येयनिष्ठ अभ्यास करण्यासाठी आपली इच्छाशक्ती वाढवली पाहिजे. इच्छाशक्तीच्या बळावरच आपण वेगवेगळ्या आजारावर देखील मात करत असतो आणि आपल्या ध्येयावर देखील आपण म्हणजे ध्येय देखील साध्य करत असतो. त्यानंतर हे सर्व करत असताना आपण म्हणजे मागच्या 2-3 दिवसाखालीच MPSCचा निकाल लागला. त्यामध्ये आपण वेगवेगळ्या विद्यार्थी जे टॉपर आहेत त्यांच्या इंटरव्ह्यू ऐकले असतील की त्यांनी सोशल मीडियापासून अलिप्त राहा हा संदेश दिलेला आहे. सोशल मीडियापासून अलिप्त राहा याचा का अलिप्त राहा याचं कारण आहे की आपण आपल्या ध्येयापासून भरकटत जातो. आपण रील असतील, वेगवेगळे व्हिडिओज असतील, स्टेटस असतील, याच्यातून आपण आपल्या ध्येयापासून विचलित होतो आणि म्हणजे जे काही रील असेल, जिथं काही व्हिडिओ असेल, त्यामधील मॅसेज कळत आपला विचार तिकडं विभागला जातो. आपण जर आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ असाल तर आपलं मार्गक्रम आपल्या ध्येयाच्या दिशेने चालणार आहे. मात्र आपण वेगवेगळे विचार आपल्या मनामध्ये आले तर निश्चितच आपलं एकाग्रता भंग होणार आहे. त्यामुळं आपलं एकाग्रता आणि आपण आपल्या ध्येयाप्रत राहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर कमी करणं किंवा न करणंच कधीही चांगलं. त्यानंतरनं आपले ध्येय, आपली कुवत आणि आपल्या इच्छा अपेक्षा यावरून ठरवा. बघा, आपण प्रत्येकानं स्वप्न मोठं असणं, खूप मोठं स्वप्न पाहणं काही गुन्हा नाही आहे. पण आपली कुवत, आपली पार्श्वभूमी या सर्व बाबींचा विचार करून आपलं ध्येय निश्चित केलं पाहिजे आणि आपण निश्चित केलं ध्येय हे आपलं स्वतःचं पाहिजे. आपल्या आईवडिलांनी, आपल्या बहीण भावांनी किंवा
आपले मित्र मैत्रिणी अधिकारी झालेत म्हणून आपण अधिकारी होण्याचं स्वप्न पाहत असाल तर ते चुकीचं आहे आणि ते प्रत्यक्षात देखील कधी येणार नाही आहे. कारण हे दुसऱ्याचं स्वप्नाची आपण कॉपी करतो आहे. आपण यास आपली स्वतःची योग्यता सिद्ध करण्यासाठी आपल्याला कॉपी करून आपली योग्यता सिद्ध करता येत नाही. तर आपल्यामध्ये जे मुळात जे गुण आहेत, उपजत गुण आहेत, त्या उपजत गुणांचा विकास करूनच आपण आपलं ध्येय साध्य करू शकत असतो. त्यामुळे इतरांच्या ध्येयाची कॉपी न करता आपण स्वतःचे ध्येय आपण स्वतःच ठरवा. त्यानंतर कोणतेही आमिष व आव्हानांना बळी पडू नका. सातत्यपूर्ण अभ्यास करा. निश्चितच आपण आपले ध्येय साध्य करू शकतो. बघा, आपण अर्ज केला, आता कोणतीही जेवढी मोठी परीक्षा असेल तेवढा मोठा संघर्ष असणार आहे, तेवढा मोठा अभ्यासाचा आवाका असणार आहे. त्यामध्ये आपण टिकलं पाहिजेत. यासाठी आपण सातत्यपूर्ण अभ्यास करणं गरजेचं आहे. आज केला आहे, परत 8 दिवस खंड, परत 1 महिना केला आहे. अशा पद्धतीनं आपण जर ध्येयापासून विचलित झालो तर आपलं तेवढं मोठं ध्येय आपण कशा एवढ्या छोट्याशा कष्टानं संपादित करणार आहोत, याच्यावर देखील आपण विचार केला पाहिजे. त्यामुळे सातत्यपूर्ण अभ्यास केला पाहिजे. आपल्याकडं संयम असला पाहिजे. आता ही प्रोसेस कोणतीही परीक्षा झाली, MPSC असेल, UPSC असेल, त्यानंतर कोणती स्पर्धा परीक्षा म्हटलं की तिथं तुमचं आधी जाहिरात येते, सिलेबस येतो, सिलेबस नंतरनं परत परीक्षेची तारीख येते, परीक्षा तारीख झाल्यानंतर परीक्षा होते, परीक्षेमध्ये तुम्ही जर चांगले मार्क घेतले तर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी कॉल येतो, इंटरव्ह्यू झाल्यानंतर 1-2 महिन्याला रिझल्ट लागतो. अशा पद्धतीनं कमीत कमी 1 वर्षाचा कालावधी यामध्ये लागतो. त्यामध्ये आपलं सातत्य असणं गरजेचं आहे. आपण आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपले ध्येय आपण स्वतः निश्चित करा आणि ध्येय सिद्धीसाठी सातत्य ही महत्त्वाची गुरुकिल्ली आहे. आपण जर पाहिलं तर कोणीही म्हणजे कोणत्याही क्षेत्रामध्ये, जसं की व्यवसाय क्षेत्र असेल, स्पर्धा परीक्षा असेल, कोणतेही म्हणजे स्पर्धा परीक्षा ही त्याला अपवाद नाही आहे. जर आपल्याला यश संपादित करायचं असेल तर आपल्यामध्ये सातत्य हे महत्त्वाचा गुण असणं गरजेचं आहे. संयम असला पाहिजे आणि प्रामाणिकपणे अभ्यास करण्याची आपल्यामध्ये चिकाटी असली पाहिजे. प्रत्येक संकल्पना आपण समजून घेतली पाहिजे. संयम ठेवून सर्व गोष्टी केल्या पाहिजेत. असं केल्यानंतर आपण निश्चितच आपल्या जे आपण ध्येय पाहिलेलं आहे किंवा जे आपण स्वप्न पाहिलेलं आहे ते स्वप्न आपण निश्चित साकार करू शकतो. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.